धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. शेती वाहून गेली, शेतीतील पिकाचं मोठं नुकसान झालं आणि आपलं जीवापाड जपलेलं पशुधन हे या शेतकऱ्यांचं वाहून गेल्यामुळे आता शेतकऱ्यापुढं मोठा प्रश्न निर्माण झालाय की आता हे दिवाळीत आपण गोबारस साजरी कशी करायची. माझ्यासोबत पोपट गादोडकर आहेत. मला सांगा, काय झालं त्या दिवशी, काय परिस्थिती होती? त्या दिवशी एवढा मोठा पाऊस होता की 2 वाजेपर्यंत आम्हाला घराच्या बाहेर बी येता आलं नाही. म्हणून 2 वाजल्या एवढं म्हणजे पुलावरनं पाणी होतं, काहीच करता येत नव्हतं. म्हणून आम्ही एक दावच्या साह्यानं आम्ही पूल पास करून इकडं आलाव. परत 2च गायी होत्या, त्याच्यामध्ये एक गाय आम्ही पाण्यावर घेऊन गेलाव. पण तिथं गायी पाणी बघून तिनं ओढल्यासारखं केलं आणि एकदम तिचे ते दोन्ही पाय घसरले आणि ती गाय गेली. मग त्या प्रयत्नामध्ये आम्ही दोघं संघ आलतो. मग मी बी गाय संघ जात होतो, पण माझ्या मालकिनीनं मला मागं ओढलं. ती पुन्हा लागली रडायला, म्हणले गाय गेली तरी जाऊ द्या, तुम्हाला काय होऊ नये. पुन्हा आम्हाला 6 तास मध्ये गायच सापडली नाही. मग आम्ही पळत होतो तिकडे नदीच्या कडेने, पाणी पळायला कुणीकडे चान्सच नाही. म्हणून आम्हाला परत 4-5 तासांनी आम्हाला तेवढं फक्त व्हिडिओ सापडला, आमची गाय वाहत गेलेली. म्हणजे आमचं म्हणजे त्याच्यावर सगळं आर्थिक हीच होतं. 2 गायी होते, त्याच्यामध्ये त्याचे पैसे घेऊन घेतलेले होते. त्यातली एक गाय साप चावून मेली आणि एक गाय वाहून गेली. आमच्याकडे आता आमची परिस्थितीच नाही काय करायची. निवाऱ्याची काय व्यवस्था केली होती तुम्ही गायीच्या? निवारासाठी ते काय ते कोटा होता, ते काय त्याची पडझड झालेली आहे कोट्याची. मग ती आता काय त्याचं निवारण म्हणजे काय, आर्थिक बजेटच नाही ना, काहीच करता येणार. आता तुमच्यासारख्या किती लोकांचे असं पशुधनाचं वाहून गेलंय? वाहून आणि एक जणाची 2-4 जणांच्या गावामध्ये गेलंय ते. पण ते तिकडं त्यांनी ते व्हिडिओ सापडला नाही, काय नाही. आता त्यांचं कसं त्यांनी केलंय काय माहिती, पण माझं ते सापडलंय. आम्ही पळाला म्हणून आम्हाला सापडलं नसतं, आम्ही बोलू दिलं नसतं ना. आणि कुणी जेव्हा तुमची गायच नाही, तुम्ही काय पण बोलायला लागलात. समजा ते आमचा व्हिडिओ सापडला म्हणून तरी मिळालं. अगं म्हणजे व्हिडिओ सापडला म्हणून आमची आहे, नसतं काय पुन्हा कोण बोलू देणार आहे अगर काय नाही. आता दिवाळी तोंडावर आहे, आता वसुबारस साजरी करायची, काय सांगाल? कशी आता गेल्या वर्षीची आणि आताचा काय फरक आहे? आता कशी करायची, आता गायच नाही, गेली वाहत आता. मग आता आठवण म्हणून आता कसं हे करायचं, कशी साजरी करणार तुम्ही आता? आता काय करायलाच येत नाही गायची. आता आठवणच येते फक्त, ती वाहत गेली तरी दिसते. एकाला साप चावला आणि एक ती एकाला साप चावलेला आहे, त्याचं नाही देव बापडीच, पर ती वाहत गेलेली त्या गायची तरी द्यावं असं वाटतं मला. पण आता दिवाळी तोंडावर आहे, तिची पूजा करता तुम्ही, कशी करता ते गाय गुराची बारस, जे वसुबारस आहे ते कशी साजरी करता? आता कशी, आता काहीच नाही, आता कशी करायची, हाय त्याच गायची. मागच्या वर्षी कशी केली होती? हळदी कुंकू लावून असं केलते, फुल हळदी कुंकू उदबत्ती असं सगळं केलतं. असं गायची पूजा केली व्यवस्थित. हा, आता आता काय गायच नाही, कशी करायची. आता आठवणीत सारखं गायची, आता करताच येत नाही, आता गायच नाही म्हणून. दूध देत होते लय मोठी, 10-12 लिटर दूध देत होते एका टायमाला. गाभण होते अजून 6 महिन्याची. आता काय संकट आहे मग कुटुंबावर तुमच्या? आता काय लय मोठं संकट आहे काय आहे. दीदी, आता ह्या वर्षी तुम्ही आता वसुबारस साजरी करणार, कशी करणार, काय नेमकं सांगते? आता आम्हाला गायची आठवणच येते, फक्त आम्ही करू तर शकणार नाही. एक तिला गायला साप चावला, एक गाय वाहत गेली. आता आम्ही करू शकणार नाही, आम्हाला आठवण येते गायची. किती नुकसान झालं ना, आता तुमचं आर्थिक गणित कसं बिघडलं ह्याच्यामुळे? आता काय गणित जुळायसारखंच नाही काही. काय गणित कसं हिशोब काढावं, कारण की ती घेतानाच आम्ही काय केलं होतं, ह्याचे त्याचे पैसे करून. आता कसं गावामध्ये सगळे सावकार चिटकलेले आहेत, त्यांच्याकडूनच घेऊन कसे तरी हे केलं. तर थोडं गाडा आपलं रस्त्यावर रुळावर येण्यासाठी आम्ही हे प्रयत्न केलता, पण हे आम्हाला प्रयत्नामध्ये काय अपयश आलं, काहीच नाही. आता सध्या आम्हाला सगळे फोन येतात, ह्याचे पैसे द्यायचे, त्याचे पैसे द्यायचे, नाही तर घरलाच येता म्हणतात, ह्यालाच असं करू त्यालाच तसं करू, धमक्या देतात. आता गाईचं काहीच नाही, काय करावं काय आता आम्ही, काय करावं? सोयाबीनचं तर तुमच्या समोर आहे, सगळं वाहून गेलंय, काही नाही. 8,500 रुपयानं शासनानं जाहीर केलंय, 6-7 हजार रुपयानं अकाउंटला टाकलेत पैसे. आता कोण विचारणार त्यांना की बाबा तुम्ही असं का केलं? बरं, गाई आमची परिस्थितीच नाही गाय घ्यायची आता.
मग मागची वसू बारस आणि आजची आज साजरी करतात त्या वसू बारस मध्ये काय फरक असेल किंवा कशी करणार तुम्ही? आमच्यासाठी ही काळी रात्र काळा दिवस आहे. सगळे दीपावली सुद्धा म्हणजे काहीच नाही आमच्या या दीपावलीमध्ये. कारण की गेल्या वर्षी आमच्याकडे 2 होते, आम्ही सहकुटुंब सहपरिवार खुशमध्ये होतो, पण आता काहीच नाही तसं. गेल्या वर्षी कशी केली होती साजरी तुम्ही? मोठ्या आनंदामध्ये केली ती पूजा साजरी. केली. पूजा केली, गाईला म्हणजे ते त्या पोळ्यासारखं सजवलं होतं, रंगरंगोटी केली, रांगोळी काढली होती, पूजा ही चांगली केली होती. हं. पण आता ह्या वर्षी काय तसं नाहीच ना, राहिलंच नाही ना काही. ती गायच गेली. गाईच गेली. कारण की आमचं आर्थिक बजेटच कोलमलं ना. काय 500-400 200-300 रुपये दिवसाला येत होते, तेच बंद झाले आमचे. काही नाही आमची आता आर्थिक परिस्थिती नाही न काय नाही. कुणी मदत बी करायला तयार नाही, कुणी काय जवळ बी येऊ देत नाही. तर आपली जीवापाड जपलेली गाय आता वाहून गेल्यानं या शेतकऱ्यासमोर या दिवाळीत वसू बारस कशी करायची आणि आमच्यासाठी हे जरी जग दिवे लावून दिवाळी साजरी करणार असलं तरी आमच्यासाठी काळा दिवसच असल्याचं आता शेतकरी सांगतोय. काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, सापनाई, धाराशिव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.